जय श्री कृष्ण. बालमित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की अद्भुत श्रीकृष्ण. तर असे हे अद्भुत श्रीकृष्णाला भेटण्याकरता इंद्रदेव आले. कारण इंद्रदेवांना त्यांची चूक समजून आली होती की आपण आपल्याला स्वतःलाच देव समजत होतो. पण हा छोटा बालक नसून हा विष्णूचा अवतार आहे, पूर्ण पुरुषोत्तम आहे. आणि आपला अहंकार कमी करण्यासाठीच कृष्णाने हे सगळं आपली पूजा थांबवलेली आहे. तसंच इंद्रपूजाचा होम हवन यज्ञ न करता त्यांनी गोकुळवासियांना गोवर्धन पर्वताची पूजा करायला सांगितलेली आहे. आणि गोवर्धन म्हणून त्याचं नाव गिरीधर झालेलं आहे. गोवर्धनधारी म्हणजे गिरीधर. तर असं हे त्यांनी जाणून इंद्र स्वतः पृथ्वीतलावर आले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाची खूप छान प्रकारे स्तुती केलेली आहे की हे भगवंता, हे पूर्ण पुरुषोत्तमा, माझ्याच्याने अनंत अपराध झालेला आहे, तू मला त्याच्याबद्दल माफ कर. आणि तुम्ही इंद्र म्हणाला की हे प्रभू, मला मिथ्या प्रतिष्ठेचा अतिशय गर्व झाला होता, त्यामुळे मी असा विचार केला की तुम्ही गोपांना इंद्रयज्ञ बंद करावयास लावून माझा मोठा अपराध केला आहे आणि तुम्हाला या यज्ञासाठी एकत्र केलेल्या उपहाराचा उपभोग घ्यावायचा आहे. तसेच मला असेही वाटले की गोवर्धन पूजेचे निमित्त करून तुम्ही माझा यज्ञभाग घेऊ पाहता होता आणि त्यामुळे तुमची स्थिती मला समजली नाही. आता तुमच्या कृपाशीर्वादाने मला समजले आहे की तुम्ही सर्व भौतिक गुणांच्या पलीकडचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. तुमची विशुद्ध सत्वातील दिव्य स्थिती आहे, अर्थात तुम्ही प्राकृतिक सत्वगुणांच्या स्तरापलीकडे आहात. तुमचे दिव्यधाम भौतिक गुणांच्या त्रासापलीकडे आहे. तुमचे नाम, यश, रूप, गुण, लवाजमा तसेच लीला चरित्रे ही या भौतिक प्रकृतीतील नसून दिव्य आहेत. प्राकृतिक त्रिगुणांचा तेथे शिरकाव नाही. प्रभू, तुम्हीच परमपिता, परमगुरू आणि परमशासक आहात. कधी जीवमात्राच्या स्वभावात विसंगती निर्माण होते तेव्हा त्यांना शिक्षा करण्याचा तुमचा पूर्ण हक्क आहे. पिता, गुरु, शासक हे सदैव त्यांच्या मुलाचे, शिष्याचे आणि प्रजेचे हितचिंतकच असतात. अशा हितचिंतकांना त्यांच्या पाल्यांना ताड्यावर आणण्याचा हक्क आहे. तुम्ही स्वेच्छेनेच तुमच्या विविध शाश्वत रूपात या पृथ्वीवर अवतीर्ण होता. हे तुमचे अवतरण मंगलकारक असते. तुम्ही भूलोकाची कीर्ती वाढविण्याकरिता आणि खास करून स्वतःला भगवान मानणाऱ्या पाखंड्यांना दंड देण्याकरिता अवतीर्ण होत असतात. असं सुंदर त्यांनी इंद्राने विष्णू म्हणजे कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. खूप सुंदर स्तुती केलेली आहे. आणि भगवंत मग ते स्तुती त्याचं वर्णन ऐकून त्याला भगवंतांनी सांगितलं की इंद्राने स्तवन केलेले आहे. हे ऐकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी मनमोहक स्मित हास्य केले आणि गर्जनेप्रमाणे गंभीर आवाजाच्या म्हणाले की हे इंद्रा, माझी अहेतुक दया दर्शविण्याकरिताच मी तुझा यज्ञ बंद केला. मी तुझा शाश्वत स्वामी आहे याचे तुला स्मरण करून द्यायची माझी इच्छा होती. मी तुझाच स्वामी आहे असे नव्हे तर अखिल देवी देवतांचा स्वामी आहे. तू सदैव लक्षात ठेव की तुझी संपूर्ण भौतिक ऐश्वर्य माझ्या कृपेमुळेच आहेत. कोणताही जीव स्वतंत्रपणे ऐश्वर्यवान होत नसतो, त्यासाठी माझी कृपा असावी लागते. प्रत्येकाने स्मरण ठेवावे की मीच परमप्रभू आहे. मी कोणावरही कृपा करू शकतो आणि कोणालाही शिक्षा करू शकतो, कारण माझ्याहून श्रेष्ठ कोणीच नाही. जेव्हा मला कोणी मिथ्या गर्वाने मत्त झाला असल्याचे आढळते तेव्हा त्याच्यावर अहेतुकी कृपा प्रदर्शित करण्याकरिता मी त्याचे सर्व ऐश्वर्य काढून घेतो. कृष्ण कधीकधी एखाद्या धनवान मनुष्याचे जे सगळे ऐश्वर्यच काढून घेतात ते केवळ त्याने त्यांना शरणागत जीव व्हावे यासाठीच असते. आणि प्रार्थनेनंतर मग सुरभी धेनूने आपल्या कासेतील दुधाने श्रीकृष्णांना अभिषेक केला. तर इंद्राने आपल्या वाहनाच्या ऐरावताच्या सोंडेने स्वर्गगंगा मंदाकिनीचे जल शिंपडून त्याचा अभिषेक करविला.
तदनंतर सुरभी गाय, सर्व देवी देवता आणि देवमाता असे सर्वजण देवराज इंद्राला श्रीकृष्णाच्या पूजेत मदत करू लागले आणि श्रीकृष्णांना सुरभीच्या दुधाने व गंगाजलाने स्नान घालू लागले आणि त्यांच्या सेवा भक्तीने गोविंद भगवान अतिशय संतुष्ट झाले. तेथे गंधर्व लोक, विद्याधर लोक, सिद्ध लोक, चारण लोक अशा उच्चतर ग्रहावरील रहिवासी एकत्र आले आणि ते भगवंताच्या दिव्य नामाचे संकीर्तन करू लागले. आणि त्यावेळी गांधर्विका, विद्याधरी व स्वर्गणा हर्षभराने नृत्य करू लागल्या. अनेकानेक देवी देवतांनी अंबारीतून श्रीकृष्णावर राशीच्या राशी फुलांची अखंड पुष्पवृष्टी करून त्यांना अतिशय संतुष्ट केले. अशा रीतीने सर्व विषम गोष्टी सुखात परिणत झाल्या. तेव्हा गायींनी आपल्या दुधाने भूपृष्ठाचे सिंचन करून दुधाचे प्रवाह निर्माण केले. नद्यांचे जल अनेक प्रकारच्या सुस्वादू रसांना घेऊन वाहू लागले आणि या जलावर पुष्ट होऊन वेली, वृक्षवेली विविध रंगरुचीच्या फुलाफळांनी भरून आल्या. वृक्षांच्या खोडामधून व फांद्यावरून मधुबिंदू टपकू लागले. टेकड्या, डोंगर, पर्वत शक्तिमान औषधी वनस्पती व मौल्यवान रत्ने उत्पन्न करू लागले. सामान्यपणे स्वभावताच आपापसात वैर धरणारे प्राणी वैरभाव विसरून गेले. अशा रीतीने श्रीकृष्णाच्या उपस्थितीमुळे सर्व गोष्टी मंगलमय झाल्या. जय श्रीकृष्ण.